पुढची बातमी पाहूया। आज राजमाता जिजाऊंचा 426वा जन्मोत्सव साजरा केला जातोय। राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं शासकीय महापूजा पार पडली। त्यानंतर जिजाऊंच्या वंशजांनीही पूजन केलं। तर आज राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा इथं मोठी गर्दी झाली आहे। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं गेलंय। आज राजमाता जिजाऊंचा 426वा जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्तानं सिंदखेड राजा इथं जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे। संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, 426वा जन्मोत्सव कसा साजरा होतोय? नक्कीच प्रज्ञा, आज राजमाता जिजाऊंचा 426वा जन्मोत्सव सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे। आज सकाळी 6 वाजता शासकीय महापूजा झाली। त्यानंतर जिजाऊंच्या वंशजांनी जिजाऊंचं पूजन केलं आणि त्यानंतर या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आता आपण सध्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी म्हणजे राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोर आहोत। आपण बघू शकतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे। राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील कर्नाटक असू देत किंवा राजस्थान असू दे, यातून जिजाऊ भक्त हे सिंदखेड राजा येथे दाखल झालेले आहे। आज विविध कार्यक्रमांनी जिजाऊंचा हा जन्मोत्सव साजरा होत आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली, जिजाऊंच्या भक्तांनी रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील येतील। त्यानंतर 10:30 वाजता ते जिजाऊंना वंदन करतील आणि त्यानंतर सिंदखेड राजा शहरातून एक रॅली निघेल। सायंकाळी मराठा सेवा संघाचा एक मोठा कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथे असतो। तर कार्यक्रम झाल्यानंतर या जिजाऊ महोत्सवाची आज सांगता होणार आहे। खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आता जिजाऊ भक्त हे देशभरातून आलेले आहे। आज सायंकाळी जिजाऊंचा हा जन्मोत्सव सोहळा जिजाऊ सृष्टीवर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि त्यानंतर या सोहळ्याची सांगता होतात। प्रज्ञा, संजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।